बंधुबाबा मनोहर भोसलेच्या अडचणीत जे आहे ते सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। बंधुमामा मनोहर भोसलेवरती जे आहे ते एकूण आतापर्यंत जे आहे ते 5 गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। यामध्ये जे आहेत ते 4 जे गुन्हे आहेत ते फसवणूक आणि जादूटोणा या संदर्भात जे आहे ते गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये 3 जे गुन्हे आहेत ते करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाले, तर एक गुन्हा आहे तो कुर्डुवाडी ठिकाणी दाखल झाला। तर काल जो आहे तो त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचा देखील गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। या जादूटोणा व फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्याला जो आहे तो सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। त्यानंतर जो आहे तो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे आहे ते उद्या त्याला जे आहे ते न्यायालयात हजर करण्यात असल्याची माहिती पाहायला मिळते। यामध्ये यापूर्वी देखील 4 ते 5 वर्षापूर्वी बंधुभाऊ मनोहर भोसलेवरती जे आहे ते लैंगिक अत्याचाराचा देखील गुन्हा दाखल झाला होता, तसंच फसवणुकीचा देखील गुन्हा झाला होता। तब्बल जवळपास जे आहे ते एकूण 7 गुन्हे जे आहे ते बंधुभाऊ मनोहर भोसलेवर जे आहेत ते आता दाखल झालेले असून या संदर्भात जे आहे ते उद्या त्याला जे लैंगिक अत्याचार गुन्ह्यामध्ये जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असून या ठिकाणी जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून कुठल्या पद्धतीने जे आहे तो युक्तिवाद केला जातो, नेमकं किती दिवसाची पोलीस कस्टडी मागितली जाते हे पाहणं तितकंच गरजेचं असून यावरती आरोपीचे वकील देखील काय जे आहे ते आपली बाजू मांडणार हे पाहणं गरजेचं आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर।